इंद्रायणीचं पसायदान. 8 जानेवारी राजकारणाच्या सुवर्णकाळाच्या स्मृती. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. होय, राजकारणाचाही सुवर्णकाळ होता. तुम्हाला खोटं वाटत असेल हे, कारण सगळ्यांसाठी काळ बनत चाललेल्या राजकारणाचा काळ आपण बघतो आहोत. पण खरंच राजकारणाचाही सुवर्णकाळ होता, अगदी अस्सल बावनकशी सुवर्णकाळ. अगदी सुवर्णालाही लाभला नसेल असा सुवर्णकाळ. राजकारणात कुठंही थोडाही बट्टा नव्हता. राजकारणाची कुठंही किंचितही थट्टा नव्हती. राजकारण देशभक्तीनं भारलेलं होतं. राजकारणामुळं देशभक्तीची संधी अधिक उपलब्ध होती. राष्ट्रनिर्मिती हा राजकारणाचा ध्यास होता, तर समाजसेवा हा राजकारणाचा ध्यास होता. आपल्या राष्ट्रानं पुढं गेलं पाहिजे, सगळ्या जगाला दिग्दर्शन आणि मार्गदर्शन केलं पाहिजे, हे दर्शन राजकारणात होतं. राजकारणीसुद्धा दार्शनिक होते. त्यांच्या दिशा आणि मार्ग निश्चित होते. खडतर मार्ग ह्या शब्दाला अर्थ होता. राजकारणात शिरणं, राहणं आणि टिकणं ही कसोटी होती. ही कसोटी अनेकदा द्यावी लागत असे. प्रत्येक वेळी ह्या कसोटीवर खरं उतरावं लागत असे. चुकून चुकलेल्या राजकारणाला आत्मताडनाशिवाय दुसरा पर्याय नसे. ह्या चुकीचा शोध घेण्यासाठी कुठल्याही स्टिंग ऑपरेशनची गरज नसे. राजकारणी हा शोध स्वतःच घेत असे. घेतलेला शोध लपवत नसे. शोध लपवायचा नसतो हे राजकारणी लोकांनाही कळत असे. नैतिक जबाबदारी पाठोपाठ येणाऱ्या राजीनाम्यात कुठलीही नाराजी नसे, तर राजी खुशी असे. राजकारणाच्या कसोटीवर अनेकदा खरे उतरल्यावर कार्यकर्ता म्हणून समाजमान्यता मिळत असे. ही समाजमान्यता मिळवण्यासाठी कार्यकर्ताही आपलं तन-मन धन पणाला लावत असे. हे धनही त्याच्या स्वतःच्या कष्टाचं असे. 5 वर्षात पिढ्यानपिढ्या पुरणारी गर्भश्रीमंती मिळवण्याचा व्याभिचार त्याच्या मनालाही शिवत नसे. राजकारणातली निष्ठा अव्याभिचारी असे. ही निष्ठा टिकवण्यासाठी कार्यकर्ता जीवाचं रान करत असे. कारण रान करण्यासाठी ती एकमेव गोष्ट त्याच्याजवळ राहिलेली असे. आणि विशेष म्हणजे कार्यकर्ता खरोखरी कार्यकर्ता असे. राजकारणात असे अनेक कार्यकर्ते असत. त्यांच्यात देशभक्तीची, समाजकारणाची निकोप, निरागस आणि विधायक स्पर्धा असे. पद, सत्ता ह्या गोष्टींची त्यांना मुळीच हाव नसे. लाल दिव्याची गाडी, महामंडळं, कारखाने ह्या अराजकीय कारखानदारीला राजकारणात मुळीच थारा नसे. चांगली माणसं निवडून यावीत ह्यासाठी सारेच प्रयत्नशील असत. विरोधाला विचारांची विधायक पातळी असे. आपल्यापेक्षा आपल्या विरोधकांना निवडून यावं अशी उमेद बाळगून त्यासाठी प्रयत्नशील असणारे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात असत. चांगल्या माणसाकडून हार पत्करण्यात धन्यता मानणारे लोक असत. प्रचारसभा या विचारसभा असत. त्या आचारातून उगवलेल्या असत. विचाराचा आचार झाला तरच तो विचार टिकणार आहे. त्या विचाराला योग्य असा नवा विचार फुटणार आहे. ह्या विचारानं अनेक जण आचार्य होत असत. तरीही ते कार्यकर्तेच राहत असत. नेता होण्यासाठी आपला त्याग कमी पडतो ही जाणीव त्यांना असे. नेता होण्याच्या मागं न लागता ते स्वतःतला कार्यकर्ता अधिक विकसित करत असत. स्वतःतल्या राजकीय मर्यादांची उत्तम जाणीव त्यांना असे. आजच्या राजकारणात तर सगळ्याच जाणीवांची उणीव होत चालली आहे. आजच्या राजकारणात नेतेच नेते आहेत, कार्यकर्ता नावालाही नाही. हे नेते स्वतःलाच पुढं नेत आहेत. जनताही त्यांच्या मागं राहण्यासाठी पुढं जात आहे. हे सगळे देशाला कुठं नेत आहेत? आचार्य भागवत त्यांचा आजचा स्मृतिदिन ह्याविषयी आजच्या नेत्यांना विचारलं तर ते त्यांना सांगता यायचं नाही. गांधीवाद, सर्वोदय ह्याविषयीच्या प्रश्नांचीही नीट उत्तरं त्यांना देता यायची नाहीत. हे त्यांना का माहीत नाही हेही त्यांना विचारणारं आज कोणीही नाही. गांधीवाद, सर्वोदय ह्याविषयी आजच्या नेत्यांना कुणी विचारलं असतं आणि त्यांना कळालं असतं की आचार्य भागवत हे ह्या बाबतीतले अधिकारी व्यक्ती, तर ते आचार्य भागवतांकडं गांधीवाद, सर्वोदयाची माहिती मागायला गेलेही असते. 8 जानेवारी 1973ला आचार्य भागवत यांचं दुःखद निधन झालं हे त्यांना माहीत असण्याचं काही कारणही नसतं.